विघ्नेश आणि चित्रांगी आपलंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे। खरं तर सिटी इमर्जन जी संस्था आहे, क्रिकेट संघटना आहे, त्या संघटनेचं अध्यक्षपद विघ्नेश प्रतापजी पाटील यांना मिळालेलं आहे। त्याबद्दलही नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा असतील। आणि येत्या काळामध्ये माजी केंद्रीय मंत्री चषक जो भरवला जाणार आहे, त्या चषकाचं अध्यक्षपद प्रतापजी पाटील यांना मिळालेलं आहे। त्याबद्दलही सन्माननीय प्रतापजी पाटील दादा यांचं आपण अभिनंदन करूया। यानंतर सर्व सामने हे 3 षटकांचे असतील। सो लेट्स स्टार्ट, मॅच विल बिगिन। फर्स्ट बॉल, ट्राय टू प्ले ऑफ साइड। यस, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते ऑफ साइडला। कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। 2 धावा आल्या, 2 धावाने धावसंख्येचा श्रीगणेश होतोय। नंदकिशोर खारबाव आणि सकाळी गंगामाता गुंदवली यामध्ये जो सामना झाला होता, 55 धावा केल्या होत्या नंदकिशोर खारबाव संघाने आणि 55 धावा गंगामाता गुंदवली संघाने केल्या होत्या। स्कोर इक्वल झाला होता आणि एका धावेने नंदकिशोर खारबाव संघ विजय संपादन केला होता। तो चांगला चेंडू आहे, अगदी ब्लॉक हॉल मध्ये टाकला होता, खोदून काढलेला चेंडूला। चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय। सिंगल आले, दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा करताना मात्र फलंदाज धावबाद। संधीची स्ट्रॅटर्जी इथे काय मला समजत नाहीये, कारण त्याला स्ट्राइक घेण्याची संधी होती, कारण संदेश मध्ये ॲबिलिटी आहे, अगदी पहिल्या चेंडूपासून षटकार चौकार मारण्याची ॲबिलिटी आहे त्याच्यामध्ये, मात्र त्याने इथे स्ट्राइक घेतलेली नाही। कुठे ना कुठे मी तर म्हणेन संदेशची ही जी स्ट्रॅटर्जी आहे ती चुकीची आहे, कारण एक महत्त्वाचा फलंदाज आहे। 3 षटकांचा सामना आहे। 3 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये संदेशला जर 3-4 चेंडू जरी खेळायला मिळाले आणि त्याच्यामध्ये त्याने एकाच दुसरा जरी मोठा फटका मारला असता तरी नंदकिशोर खारबाव संघाला ते फायद्याचं ठरलं असतं, परंतु समज के परे आहे संदेशची ही स्ट्रॅटर्जी। असं क्रिकेटमध्ये नेहमीच असे प्रयत्न केले जात असतात। योगेश पाटील भाऊ, नंदकिशोर खारबाव ए बी संघाचे सर्व आमच्याशी जोडले गेलेले आहेत। वेलकम योगेश भाऊ। हा चेंडू हवे येते, मात्र शॉर्ट थर्ड बँडला चेंडू ट्रॅव्हल होतोय। दुसऱ्या स्लीप मधून आपण पाहतोय शॉर्ट थर्ड बँडला गेला चेंडू। एक सिंगल आली, ज्ञानेश्वर मुकादम बंदे में हे दम यांच्या मार्फत आपण पाहतोय। नक्कीच स्कोरिंगची भूमिका अदा केली जाते या स्पर्धेमध्ये। मी मगाशी म्हटलं होतं की ये तो अभी ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी। आता पिक्चर सुरू झालेला आहे ज्ञानेश्वर मुकादम। आता कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये बॅट्समन, बॉलर आणि क्षेत्ररक्षकांची तारेवरची कसरत असेल। गोलंदाज तयार। ओहो, चांगला चेंडू आहे। मागच्या स्पर्धेत कुठे ना कुठे क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी भरकटलेली होती विलासमती राहणार संघाची, मात्र इथे कमबॅक केलेलं आहे विलासमती राहणार संघाने। एक वेगळा संघ वाजतोय। धावसंख्या धावफलकावर किती लागली? 5 धावा धावफलकावर लागतात। 3 षटकांचा सामना। यानंतर 3 षटकानंतर जय गावदेव वडुनगर आणि सचिन स्पोर्ट पूर्णा दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्याला टॉस बॉक्स मध्ये यायचे। पुढचा सामना ही 3 षटकांचा असेल। ही सिंगल मिड विकेट मध्ये आली। दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव घेताना फलंदाज धावबाद। बघा, मी मगाशी म्हटलं होतं पहिलं षटक सुरू आहे, पहिल्या षटकामध्ये संदेशला फक्त आणि फक्त 1 चेंडू खेळण्याची संधी मिळाली। जर त्याने स्ट्राइक तिथे घेतली असती तर कदाचित आज आताच्या स्थितीला 3 ते 4 चेंडू तो खेळला असता आणि धावसंख्या जी 2/6 आहे ना, ती धावसंख्या वेगळी असती। प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे मित्रांनो। टेनिस क्रिकेट खेळा किंवा लेदर क्रिकेट खेळा, प्लॅनिंग अतिशय महत्वाची असते। बाळू नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय। उद्या आपण प्लॅनिंग बघणार आहोत स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाची। टॉपला या संघ 3 विजेतापद, 2 सेमीफायनल आणि 1 सुपर 6, म्हणजे तब्बल 6 ट्रॉफ्या त्यांच्याकडे आहेत। परंतु स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाची एक
न सांगण्यासारखं दुखणे. दीपक मडवी जरा इंजुरेड. दीपक मडवी अनफिट आहेत. ओहो लॉफ्टेड शॉट. चेंडू हवेमध्ये. लालचंद चेंडू खाली. हेमंत पाटील चेंडू खाली सॉरी. आणि अशा प्रकारे आणखी एक विकेट डाऊन. पंकज भोईर लाजवाब क्षेत्ररक्षण. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. संधीच्या माध्यमातून ह्या 3 धावा पूर्ण झाल्या आणि या 3 धावाने धावसंख्या धावफलकावर लागते ती 9. चांगली धावसंख्या मी म्हणणार नाहीये कारण 3 षटकामध्ये विलासमती राणाल संघासमोर किमान 30 धावांचं लक्ष हे चांगलं लक्ष असेल कारण त्यांच्या संघामध्ये नितीन याची वर्णी लागलेली. गोलंदाज नितीन तयार. शॉर्ट पिच चेंडू हुक केलेला आहे. चांगला फटका आहे. चेंडू कपिल पाटील साहेब यांच्या कटआउटला सलामी देतोय. सदाबहार चौकार. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यांनी सांगितलं की आमदाराच्या नावाने तुम्ही ही स्पर्धा सुरू केलेली आहे आणि आमदाराच्या नावानेच ही स्पर्धा पूर्ण करा. बॅकफुटला गेले फलंदाज. ओहो शॉट थर्डला चाकून चेंडू डीप थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर जातोय. पहिल्या स्लिप मधून 4 धावांसाठी हा चौकार. या चौकाराने धावसंख्या ज्ञानेश्वर मुकादम सांगतायत की झालेली ती 17. आज या मैदानावर अख्खा वडूनगर खेळ रहा है. जयगावदेव वडूनगर संघाने पहिल्या सामन्यात विजय संपादन केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज वडूनगर संघाने पहिल्या सामन्यात विजय संपादन केला. चेंडू पायांवर अदलतोय. खरं तर उंची आणि लेग स्टंपच्या बाहेर नक्की चेंडू होता. येस जीवनदादा एक ऍक्टिव्ह सदस्य आहेत. आदिवासी बोली एकदम चांगल्या प्रमाणे बोलतात जीवनदादा. जीवनदादा आदिवासी बोली जी बोलतायत ती कुठे शिकले ते आम्हाला तरी माहित नाही. जव्हारला मला वाटते महिन्यामधून 4 ते 5 दिवस ते स्टे करतात आणि त्याच्याच मुले आदिवासी बोली जीवनदादा शिकलेले आहेत. यस आता दीपा म्हात्रे आलेले आहेत. काय कमी आहे काय जास्त आहे निरीक्षण करतायत या स्पर्धेचं. वेलकम दीपा म्हात्रे वेदांत साऊंडचे प्रोप्रायटर. हो इथे मात्र चांगला फटका आहे. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार.
पॉवर क्षेत्रामध्ये जातोय. मित्रांनो नक्कीच बघा, रेग्युलर क्रिकेटमध्ये तुम्ही सिरियस कॉमेंट्री ऐकता, मात्र आमच्या 40+ क्रिकेटमध्ये तुम्हाला हीच कॉमेंट्री ऐकायला मिळेल. कारण सिरियस जे काय बोलतात त्याला पेशंट, ते तुम्हाला दवाखान्यामध्ये पाहायला मिळतील. क्रिकेट एन्जॉय करा. रात्रीचं क्रिकेट खेळताय तुम्ही, जवळजवळ झोपायची वेळ झाली आणि इथे 40+ क्रिकेटवाले क्रिकेट खेळतायत. त्यांचा स्टॅमिना बघा, त्यांचं कष्ट बघा, त्यांचे क्रिकेटपती निष्ठा बघा. शेकोटीची केलेली आहे मैदानाच्या बाहेर ती विजवा. प्लीज मित्रांनो ऐका आमचं. 2 षटकं झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर झालेले 24. संदेश अजून खेळपट्टीवर आहे. संदेशच्या बॅटमधून वैयक्तिक 9 धावा आलेले आहेत आणि महेंद्र यांच्या बॅटमधून जे 2 सदाबहार चौकार आले त्याच्या जोरावर आपण पाहतोय. पहिल्या षटकात 5 आल्या होत्या, या षटकात मात्र नितीन पाटीलच्या 17. टार्गेट जे होतं ते टार्गेट नितीनला केलं. आज जीवनदादा आणि दीपक मात्र एकत्र आलेले आहेत. नेहमी ग्रुपवर ऍक्टिव्ह असतात, आज प्रत्यक्ष भेटलेले आहेत. धावा 24 झालेल्या आहेत 12च्या सरासरीने. महेंद्र भाऊ आणि संदेश धावा 24 झालेल्या आहेत 12च्या सरासरीने. शेवटचं षटक चंद्रकांतकडे सोपवलेले. खरं तर पॉवर प्लेचं षटक आणि पहिलं षटक नेहमी चंद्रकांतकडे असते. मागच्या सामन्यात 2 बिमर त्यांनी टाकले आणि त्यांना बॅन करण्यात आलं मागच्या सामन्यामध्ये. आता इथे कशी गोलंदाजी करतील? यावेळी मात्र चेंडू पॉइंट सीमारेषेकडे ट्रॅव्हल होतोय. जबरदस्त फटका. महेंद्रच्या बॅट मधून हा आणखी एक चौकार. नंबर मोरे साहेब आणि 1 नंबर ही स्पर्धा नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून चंद्रकांत इथे मात्र चेंडू हवेत आहे आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. हो, इथे मात्र पाहतोय आपण दुसरी धाव पूर्ण केली जात आहे आणि धावसंख्या धावफलकावर 30 लागतीये. पंकज भोईर आज भरपूर धावतायत. मला वाटते उद्या उठणार नाहीयेत. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंच गणेश पाटील यांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धावेने धावसंख्या धावफलकावर लागते ती 31-31. यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन चला लगेच जय गावदेव वडूनगर. हा चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलेले, ज्यांच्या नावाने स्पर्धा आयोजित केली गेलेली आहे. हा कुठला थ्रो होता? प्रेक्षक लुल पडलेले आहेत हा थ्रो पाहून. याला 40+ म्हणतात. यशवंत पाटील इथे उपस्थित झाले. वेलकम यशवंत. जयगावदेव वडूनगर संघाचे उमदा कॅप्टन.
चंद्रकांत पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे मात्र चेंडू लेग स्टंपच्या किंचित बाहेर आपण पाहतोय. मात्र लेग स्टंपच्या बाहेरच्या चेंडूला चुकीला माफी नाहीये. सिंगल आली अतिरिक्तच्या रूपाने वाईट. धावसंख्या धावपलकावर 35 लागलेली आहे. 35. हा चेंडू पायांवर आदळतोय, पायांवर आदळतोय. लेग बायचा इशारा येतोय गणेश पाटील यांचा. 36 धावा धावपलकावर लागते. शेवटचा चेंडू आय थिंक. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. सज्ज होत आहेत गोलंदाज चंद्रकांत. लॉफ्टेड शॉट. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते, मात्र हेमंत यांना बीट करून चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हा चेंडू हुक केलेला आहे. व्हॉट अ शॉट. आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट हुकचा फटका बॅट्समॅन महेंद्रच्या बॅट मधून हा षटकार. हॅलो. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन हॅलो. चला सचिन स्पोर्ट पूर्णा विपक्ष सचिन स्पोर्ट्स पूर्णा आणि विपक्ष जय गावदेव. सन्मान्य बैदाजी मुकादम आणि त्याचबरोबर चला उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. बघा दोन्ही संघाची कॅप्टन बोर्ड टीम. हा सामना फक्त 3 ओव्हरचा आहे. ओके कोण बोलतो डिसाइड करा. स्वयंभू असं म्हणणं आहे आणि एक्झॅक्ट मला वाटतं तेच पडतंय. मान्यवरांचा खूप खूप आभार. मित्रा नाणेफेक झाली. नाणेफेकचा कॉल देखील तुझ्या बाजूने. काय निर्णय गोलंदाजी. काय मुख्य उद्देश या मागचा. हवा जरा थंडी आहे, बघूया आता थोडीशी. बघा या संघाचा आपण जर विचार केला, या संघाकडे बॅटिंगला उत्तम आहे. मात्र अशा संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करताना किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. दीपक खऱ्या अर्थाने तालुका क्रिकेटमध्ये आपण बऱ्याच स्पर्धा खेळता, मात्र आज एकमेव अशी स्पर्धा पाहतोय स्वयंभू पायगो आयोजित रणजी स्पर्धा. ही स्पर्धा खेळताना काय फिलिंग होते. खूप चांगली स्पर्धा आहे आणि आम्ही पहिला सामना जिंकलेलो सुद्धा आहे. चिंतामण घराचा करेक्ट कार्यक्रम केला आम्ही. नवगरकरांनी जरा टेन्शन दिले. ते रविवारी जरा मेंढा गपले गावदेवाला लफरा गेले जरा. धन्यवाद. ऑल द बेस्ट मित्रा. मित्र आपण नाणेफेकाला फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाला किती धावांचं टार्गेट देणार. 40+. या 40 धावा करण्यासाठी कोण असे ट्रम्पकार फलंदाज असतील ज्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे. जय, दीपक, पप्प्या, मी स्वतः. खऱ्या अर्थानं मागच्या सामन्यामध्ये तुमच्या संघाला अतिशय जबरदस्त परफॉर्म केला. खास करून दीपक यांनी जी फलंदाजी केली, मला वाटतं तोच परफॉर्मन्स आणि तीच सांघिक कामगिरी या सामन्यामधून दिसेल. बघू प्रयत्न तर तोच असेल. आता मैदानामध्ये बघू. ऑल दी बेस्ट. बाबू या
हॅलो. 3 षटकांच्या आधी धावसंख्या होती ती 47 आणि पहिल्या षटकाला प्रारंभ आणि गोलंदाज संदेश. पहिला चेंडू फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका स्क्वेअर ऑफ केला आपण चेंडू पाहतोय चौकार. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका चेंडू येतोय डीप लॉंगॉनला. चांगले क्षेत्ररक्षण मात्र मिळते फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सकते धावसंख्या होती ती 5. ओव्हर क्रमांक पहिले वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज संदेश. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. निश्चित सामन्यामध्ये कंबाक व्हायचं असेल तर मोठ्या पटकांची नितांत गरज आहे. चेंडूला सुंदरसा प्लेक केला ऑन साइडला. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहतोय. फलंदाज दोन धावा काढण्याची संधी. 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सरते धावसंख्या होती ती 7. 47 धावांचं विशाल लक्ष्य आहे. प्रतिवर्ष आपण जर साधारण विचार केला तर 15.66 ची सरासरी आहे. अतिशय चांगला फटका. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. सुंदर ऑपरेटरचा फटका आपण पाहिला. फलंदाज चंद्रकांत नाईकीच्या बाट मधून चेंडू मिडापूर्ण लॉंग ऑफला जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा घेण्याची संधी. या 2 धावांनी संघात धावसंख्या होती ती 9. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील काही प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षक मध्ये खास करून संतोष भोईर पर्टिक्युलर स्पर्धेचे उत्तम क्रिकेटर आहेत. त्यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज केलेला ऑल द बेस्ट केलेले आहे. त्याचबरोबर नामदेव चौधरी. आता मात्र चेंडू मोठा फटका आहे. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. नामदेव चौधरी राणगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. ते देखील क्रिकेटचे निस्किम चाहते आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या संघाला ऑल द बेस्ट केले. धन्यवाद नामदेवजी चौधरी. अतिशय चांगला फटका फलंदाज चंद्रकांत नाईकच्या बॅटमधून आपण पाहतोय. बघा, तिसरी धावीसाठी मला वाटतं फलंदाज या ठिकाणी राम याची खडी संपुष्टात. कदाचित ही देखील एक संघाची फार मोठी रणनीती येणारा फलंदाज ते आपण जास्त तरबेज. षटक क्रमांक पहिल्या संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या होती ती 13.
चेंडूला स्पंज केलाय, अतिशय प्रतिम उत्तम झेल कॅरी केली, महत्वाचा फलंदाज बाद ऑन द राईज थोडसा नेक्स्ट बॅट्समन येतोय हेमंत. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर बोळ्यावर पंजान क्रॉस करतो, राईट आर्म राऊंडचा मारा करताना गोलंदाज राम. नेक्स्ट बॅट्समन येतो हेमंत. 10 चेंडू 32 धावांची गरज. या ठिकाणी मात्र थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला तर फलंदाजाला खऱ्या अर्थाने फटका मारण्यासाठी तुमच्याकडं तुमचं फुटवर्क, तुमचं टायमिंग आणि तुमची नजर या गोष्टी अत्यंत फार महत्वाच्या असतात. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदरसा फ्लिक केला, अतिशय प्रतिम शतरक्षण देखील अतिशय उत्तम दर्जाचा आपण पाहिलं. प्रेमनाथ यांनी गोलंदाजी अतिशय उत्तम दर्जाची केली होती पहिल्या सामन्यामधून गोंदिवली संघाच्या अगेन्स्ट. शेवटच्या 2 चेंडूमधून 2 धावांची आवश्यकता असताना त्या 2 धावा मात्र दिल्या नाहीये. अतिशय प्रतिम उत्तम फटका आपण पाहिला. फलंदाज हेमंत याच्या बॅटमध्ये चेंडू सुंदरसं फ्लिक केलं होतं ऑन साइडला, स्क्वेअर ऑफ विकेट. मात्र त्या अधिक सुंदर आपण क्षेत्ररक्षण पाहिलं प्रेमनाथ याचं. धावसंख्या 17. फलंदाज शपथ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर आपण चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधताना आलो होतो फलंदाजाला. एक निर्धाव चेंडूची सांगतो ते धावसंख्या स्थिर आहे. फटका मारण्यासाठी खऱ्या अर्थात तुमच्याकडे आम्ही वारंवार सांगत असतो तुमचं फुटवर्क फार महत्वाचं असतं. चेंडूची लाईन रीड करणं फार गरजेचं असतं. चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. अंदाजबंदी खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. या ठिकाणी मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. 2 धावा कंप्लीट. मात्र या सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर एक दुःखचं कुछ काम चलनावाला नाहीये. राणा संघाला या सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं तर मोठ्या पटकांची नितांत गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे, कारण की आता उर्वरित चेंडूचा खेळ बाकी फक्त 6 आणि विजयापासून तब्बल 28 धावा दूर आहे. मिशन इज थोडंसं इम्पॉसिबल. आता विजय कुठेतरी थोडासा दूर होताना राणा संघापासून. शेवटचा अंतिम आखरीचा षटक कोण येईल? प्रेमनाथ. बघा पहिल्या 3 ओव्हरसाठी फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे आहे. वेळेचं सहकार्य करा. अतिशय दमदार चांगला फटका, उत्तम फटका. चेंडूची लाईन लवकर हिट केली. ऑनसाइडचा बिग ब्लास्ट आपण पाहिला. फलंदाज चंद्रकांत नाईक याच्या वाटमधून जागते रोक आदेश.
येणारे 5 चेंडू विजयासाठी 22ची गरज. अतिशय दमदार आणि उत्तम फटका आपण पाहिला. चेंडूची लाईन लवकर रिटली ऑनचा बिग ब्लास्ट. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. सीमारच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. चेंडूला शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. येणारे चेंडू 4 विजयासाठी 22ची गरज. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला सुंदरसं फ्लॉक केलं होतं ऑन साइडला. रवींद्र काटेच्या माध्यमातून देखील चांगलं सुरेख सुंदर क्षेत्ररक्षण झालं. झेल निश्चित सुटला मात्र काही हरकत नाहीये. असं वाटलं तो कदाचित हा चेंडू सीमेच्या बाहेर जातो की काय. येणारे 3 चेंडू विजयासाठी 21ची गरज. आता मिशन इज इम्पॉसिबल. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडासा स्वीप केला ऑन साइडला. प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडू तो फाईनला. एकच धाव. आता फक्त एक धावेने पराभवाचं अंतर थोडंसं कमी केलं जातं. येणारे 2 चेंडू विजयापासून तब्बल 20 धावा दूर आहे. आता जवळ या सामन्यामधून कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये आपण पाहतोय विलास स्पोर्ट्स राहणार. तर विजयाच्या उंबरठ्यावर नंदकिशोर खारबाव योगेश पाटील यांचा संघ. चेंडूवर मोठा पटका. चेंडू जाईल 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 आउट ऑफ पार्क. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर बाहेर जाणार अतिशय दमदार उत्तम षटकार. पुन्हा एकदा चेंडू मोठा फटका. चेंडू देखील जाईल जाईल आउट ऑफ पार्क. खऱ्या अर्थानं अतिशय प्रतिम उत्तम दर्जाचा फटका आपण पुन्हा एकदा फलंदाज चंद्रकांतच्या बॅटमधून पाहिला. मात्र पराभव टाळू शकला नाहीये. खऱ्या अर्थानं संघ फक्त 8 धावेने पराभूत झाला. विशाल लक्ष होतं 47 धावांचं. मात्र एक जशास तसं उत्तर निश्चित मैदानामधून दिलं. हरलो मात्र वाघासारखा लढलो. याचं प्रत्युत्तर देताना आपण विलास स्पोर्ट राहणार संघाला पाहिलं. आणि अंतिम ओव्हर मधून मला वाटतं 20 धावांची गरज असताना 28 धावांची गरज असताना 20 धावा घेतल्या. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन. सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी रवींद्र काठे. सामन्यातील सामनावीरचा पुरस्काराचा मानकरी रवींद्र, आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. चला जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया त्या खेळाडूचं कौतुक ज्यानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम दर्जाचा खेळ केला. शिकस्त दिली. विलास स्पोर्ट राहणार संघाला विजयाचा शिल्पकार रवींद्र, आपण मुख्य व्यासपीठावर या. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते देऊया आकर्षक ट्रॉफीज. जाऊया आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर करूया या खेळाडूचं कौतुक. स्पर्धेतील आकर्षक ट्रॉफी आहे.
तो ट्रॉफीचे वितरण मान्यवरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. त्यानंतर धीरज पांडुरंग मडवी यांच्या माध्यमातून जे आम्हाला ट्रिपल बॅग उपस्थित आहे तिथं आपण वितरण करावं. त्यानंतर कॅप विकास मुकादम यांच्या माध्यमातून आम्हाला जी कॅप उपलब्ध झाली त्या कॅपचं आपण वितरण करावं. सॉफ्ट ड्रिंक्स अतिश अच्युत बाळेकर